सुरळी देवाची नगर परिषदेची निवडणूक आता जोरदार रंगलेली आहे। कारण या निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 6 मधून जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत अजितदादा पवार गटाचे ते चांगले चर्चेत आहेत आणि विरोधी उमेदवार आहेत ते सुद्धा चांगले चर्चेत आहेत। कारण प्रत्येकाची रणनीती वेगळी आहे आणि प्रत्येकाची निवडणुकी रिंगणामध्ये जे त्यांचा प्रचार चालू आहे तो चांगला चर्चेत आहे। पण या सगळ्या संदर्भामध्ये जे मी पहिल्यांदा बोलले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या पाठीमागे जे खंबीरपणे उभे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश सचिव राहुलदादा तोरगडे आपल्यासोबत आहेत। त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। सर्वप्रथम सर, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। निवडणुकीची जी रणनीती आहे ती कशा पद्धतीची आहे हा माझा पहिला प्रश्न असेल। त्याचबरोबर या प्रभागातील अशा कोणकोणत्या समस्या आहेत ज्या समस्या निराकरण करण्यासाठी तुम्ही हे दोन उमेदवार या प्रभागामधून प्रभाग क्रमांक 6 मधून उभे केलेले आहेत। सुरळी देवाची या दोन्ही गावाची नव्यानेच नगर परिषद झालेली आहे। पूर्वी ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतीनंतर आपली दोन्ही गाव महानगरपालिकेत गेली 5 वर्ष महानगरपालिकेत सगळी राहिली। परंतु नंतर स्थानिक नगर आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी महानगरपालिकेतून बाजूला नगर परिषद ही दोन्ही गावं झाली। परंतु या नगर परिषदेचं परिस्थिती जे महानगरपालिकेत आपल्या लोकांची जी आपली भविष्यातली वाटचाल होती तर ती थांबली आणि नगर परिषदेमुळे हा सगळा या प्रभागामधून साधारण काय समस्या आहेत त्या समस्या सोडवणं फार महत्वाचं आहे आणि तुमच्या पक्षाचं ते मेन उद्दिष्ट असेल। झपाट्याप्रमाणे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे पिण्याचं पाणी सगळ्यात महत्वाचं आहे। दुसरी गोष्ट रस्त्याच्या बाबतीमध्ये रस्त्याचं अरुंद रस्ता तो रुंद मोठ्या प्रमाणात पाहिजे। दुसरी गोष्ट ड्रेनेजची मोठ्या प्रमाणात आणि अशा पद्धतीने गुन्हेगारी तिथं पोलीस चौकी आता सुरू झालेली आहे। परंतु गुन्हेगारीमुळे या परिसरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तरुण पोरांचं त्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संघर्ष हे झालेले आहे। काळामध्ये आपल्याला तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 6 मधील तुमचे जे दोन उमेदवार आहेत मध्ये अमोलदादा हरपळे असो किंवा वंदनाताई पुणेकर असो यांच्या बाबतीत काय वाटतं की 100% निवडणूक येते? त्याला कारण असं की मुळात महानगर या नगरपालिकेला त्या ठिकाणी अजितदादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून 32 उमेदवार आमच्या या ठिकाणी आणि नगराध्यक्षासाठी असं 33 नगरसेवक या ठिकाणी इच्छुक झालेले आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाच्या माध्यमातून आहे। परंतु अपोजिटच्या ठिकाणी युतीचे भारतीय जनता पार्टी असतील किंवा शिवसेना असतील त्यांची पूर्ण उमेदवार या ठिकाणी नाही। आम्ही त्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे आणि मला खात्री आहे की या ठिकाणी सर्वच्या सर्व 33 उमेदवार चांगल्या फारक्याने या ठिकाणी येतील। खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचं मत मांडल्याबद्दल। या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमकं होतं काय, नेमका निकाल लागतो काय आणि कुणाची निवडणूक कार्यप्रणाली कशा पद्धतीची असेल हे सगळे आपण रोजच्या रोज अपडेट जाणून घेणार आहोत स्टार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून। या महत्त्वाच्या मुलाखती आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।